नमस्कार. आम्ही आलोय परत तुमच्याकडे तुमच्याशी बोलायला. काय बोलायला प्रिये? हाऊ वी मॅनेज आवर करिअर अँड सोशल मीडिया. येस, सोशल मीडियामध्ये शिवानीचं इंस्टाग्राम पण येतं आणि आमचं यूट्यूबचं चॅनल पण येतं. आणि आता आम्ही अजून एक चॅनल उघडायचं ठरवलंय. माहिती आहे, हे तुम्ही बोलाल की अरे पहिले तर तुमचं केलंय, म्हणजे तुम्ही बोलाल की अरे तुमचं पहिले हे यूट्यूब चॅनल तर तुम्ही पहिले नीट ग्रो करा. खूप कमेंट झाले की तू नको करू चॅनल ओपन, पहिले तू एका चॅनलवरती फोकस कर. बट असं नको व्हायला की या चॅनलवरती फोकस करतोय आम्ही, पण काही गोष्टी ज्या तुम्ही रिक्वेस्ट करतात त्या बाकी लोक बघण्यात इंटरेस्टेड आहेत की नाही. कारण काय काय आता मुलं तशी कमी असतात, मुलं कमी आहेत आपल्या ह्याच्यावर. सॉरी, एक फायदा आहे मला, म्हणजे कसं होतं की वीकेंड्स ना, आता ह्याची नाईट शिफ्ट असते. फ्रायडेला हा लेट येतो, फ्रायडेला मग मी सॅटर्डेला असं होतं की पहिल्यापासून सांगू त्यांना. हां चालेल. तर पहिले आम्ही दोघं जॉब करतो. आम्ही जॉब सोडलेला नाही. आमच्या एक लास्ट व्हिडिओमध्ये कोणतरी अज्युम केलेलं की तुम्ही जॉब सोडला आणि यूट्यूब चालू आहे. आम्ही जॉब सोडला नाही, आम्हाला जॉब खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही जॉब चालू ठेवला आहे आणि त्यासोबत आम्ही यूट्यूब चालू ठेवलं आहे. तर फर्स्ट थिंग, हिचा 9 to 6 आहे, माझं शिफ्ट वेगळी आहे, माझी नाईट शिफ्ट आहे. तर मग आम्ही तसे तर दररोज एरवी भेटत नाही. जेव्हा आम्ही ऑफिसला जातो आमचं भेटणं होत नाही. हा येतो, मी झोपलेली असते, मी जाते तेव्हा हा झोपलेला असतो. तर मोस्टली आपण जे व्हिडिओज करतो ते आम्ही सॅटर्डे संडेजला करतो. आणि कधी एखादा दिवस समजा आम्ही वर्क फ्रॉम होम केलं किंवा सुट्टी असली, वर्क फ्रॉम होमच्या टाइमला आम्ही असं सिट डाऊन व्हिडिओ करू शकतो की चला लवकर उठलो, थोडासा 20 मिनिटाचा व्हिडिओ केला, असं गप्पा मारायचा, तर ते तेवढा आम्ही स्पेअर करू शकतो. बाकी तर नाही पॉसिबल होत. मग कधी सुट्टी असली तर मग आम्ही त्याचा फायदा उचलतो. आणि असं पण नाहीये की आम्ही एन्जॉय नाही करत. आता या वीकमध्येच हा 3 दिवस त्याच्या फ्रेंड्सकडे गेलेला, मी माझ्या आईकडे गेलेली. तर आज संडे आहे, तर आज आम्ही ऍटलीस्ट 2 व्हिडिओज बनवणार, मग ते पोस्ट करणार. म्हणून कधी कधी असं होतं की आम्ही आधी वीक मधून ऑल्टरनेट वीक्स टाकायचं असं, तर कधी कधी असं होतं की 4 व्हिडिओज वीकला टाकणं थोडं इम्पॉसिबल व्हायचं. हेक्टिक आहे. आणि तुम्हाला आवडतं, आम्हाला खूप आवडतं युट्यूबवर यायला, खूप बोलायला आवडतं. कॉन्टेंट शोधणं एवढं डिफिकल्ट आहे की कॉन्टेंट देऊ काय, येतो युट्यूबवर पण बसून करू काय, युट्यूबवर तुमच्या समोर बसून बडबड काय करू, फालतू बडबड तर केली तर तुम्हाला एक पॉईंट येईल की तुम्ही मला घ्या मेरे को नाही सुनने काय, चल असं होऊ शकतं. म्हणून ते विचार करणं की कॉन्टेंट बनवायचा आहे काय आणि तो बनवायचा कधी. 2 दिवस मिळतात फक्त, सॅटर्डे संडे, आणि बिचारीला सगळं एडिट करायला लागतं. मी एडिटिंग नाही येत मला एवढं. आम्ही कसं करतो ना की सॅटर्डेजला आम्ही स्टार्ट करतो रील्स पासून. सो 12-1 पर्यंत रील्स बनवली, त्यानंतर मग थोडंसं असं जेवण काहीतरी केलं, खिचडी भात वगैरे, की मग बोल ना नको ना, खिचडी भात वगैरे केली की मग आम्ही व्लॉग करायला लागतो. आणि व्लॉगचं पण असंच होतं. आणि आता मी जास्त सिट डाऊन व्हिडिओज का करतो, बिकॉज त्याच्यामध्ये ना इट इज रिलॅक्सिंग. व्लॉग मध्ये असं होतं की डेली आम्ही काही वेगळं दाखवायला मिळत नाही. घरी जेवण करतोय, मग आवराआवरी हे सगळं सतत बघायला कंटाळा येऊ शकतो. सो कधीतरी आम्ही व्लॉग करतो आणि मग असे सिट डाऊन व्हिडिओ. सो वी मेक शुअर की एखादा असा चॅलेंज व्हिडिओ जाईल, एखादा सिट डाऊन व्हिडिओ जाईल, एखादा व्लॉग जाईल. तर आमच्या सगळ्या व्हिडिओना प्लीज तेवढंच प्रेम करा जेवढं तुम्ही आमच्या सिट डाऊनला करता, कधी व्लॉगला करता. तसंच ट्रॅव्हलिंगला तुम्ही आमच्या कधीच, आम्हाला एवढं डिफिकल्ट होतं ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओसाठी. कारण आम्ही गेलेलो तिकडे, फर्स्ट कुठे गेलेलो, रक्षम वगैरे, हिमाचलला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा आमच्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नव्हते. तर असं आलं की अरे आम्ही ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, आम्हाला वाटलं की आम्ही करू शकतो, आम्ही टाकू, पण त्याला एवढे व्ह्यू आले. तर ते मॅनेज करणं की आम्ही काय टाकायचं, कधी टाकायचं, काय कॉन्टेंट असलं पाहिजे आणि कधी टाकलं पाहिजे, हे सगळं हिला खूप बसून असं विचार करायला लागतो की आपण ह्या दिवशी ह्या टायमाला टाकूया, या दिवशी ह्या टायमाला टाकूया, 2 दिवसानंतर इतक्या टायमाला ही व्हिडिओ टाकूया. आणि इंस्टाग्रामवर रील्स टाकायला लागतात, युट्यूबवर शॉर्ट्स टाकायला लागतात. तर ते सगळं प्लॅन करणं खूप डिफिकल्ट होतं, मॅनेज पण डिफिकल्ट होतं. कारण की सगळीकडे नाही पोस्ट केलं जातं, कुठे ना कुठे मिस होतं. बट ठीक आहे, होईल ते पण हळूहळू सगळं स्ट्रीमलाईन होईल. सवय झाली पाहिजे, म्हणजे ते रुटीन बनायला थोडा वेळ लागेल. एकदा रुटीन बनला, 2-3 महिने झाले आपण, एकदा त्याचा रुटीन बनला ना की मग इझी होईल. आणि आता आम्ही कसं मॅनेज करतो ना, व्हिडिओज बनवून झाले की मी एडिट करते, हा थंबनेल बनवतोय, हा डिस्क्रिप्शन लिहितोय, हा कमेंट्स करतोय, मी आयडियाज काढते, मी रील्स एडिट करते, शॉर्ट्स, हे सगळं फटाफट, आणि हा स्केड्यूल वगैरे करून ठेवते. तर असं आम्ही पार्टनरशिप मध्ये करतोय. आणि आमचे क्लॅश पण व्हायला पाहिजेत आमचे वर्क फ्रॉम होमचे दिवस, मग जास्त आम्हाला फायदा होतो. कारण आम्ही दोघं एकत्र घरी असतो, तर सकाळी लवकर उठून आम्ही व्हिडिओ
एडिट करतो. हिचं तर बिचारीचं सकाळी लवकर चालू होतं 9 to 6 म्हणून, माझं तरी 4:30-5 चालू होतं म्हणून इश्यू नाही. तो जो 4:30 वाजताचा टाइम असतो ना, तो जेव्हा माझा असा टी टाइम असेल आणि ह्याचं लॉग इन झालेलं नसेल तोपर्यंत, ह्याचं लॉग इन 5 वगैरेचं आहे, सो त्या अर्ध्या तासामध्ये मग मी एखादी व्हिडिओ शूट करतो, मग ती नंतर एडिट करत बसते. आणि तोच टाइम काढणं खूप डिफिकल्ट होतं कधी कधी, कारण दररोज जर करत बसलो एव्हरी टाइम आम्हाला तो टाइम मिळतो. कारण कधी कधी असं होतं की ऑफिसच्या कामामध्ये पण थोडासा रिलॅक्स पाहिजे ना, की 5 मिनिटं काढली आहेत चहा प्यायला, थोडा आराम करायला. सतत नाही आम्ही हे काम सोडलं हे काम असं, आणि घरची पण तर कामं असतात, जेवण बिवण. आणि एरवी जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवायला बसतो, आम्ही एक व्हिडिओ कधीच असं नाही आलं की आम्ही बसलो आणि एकच व्हिडिओ बनवली आहे. आता पण माझे डोळे बंद होत होते मगाशी, पण आम्ही एक व्हिडिओ बनवली ऑलरेडी याच्या आधी, आम्ही ही दुसरी बनवतोय. कपडे चेंज करून बसलोय म्हणजे तुम्हाला असं तीच सेम व्हिडिओ वाटत. असं सांगू दे, एवढं काय नाही, प्रॉब्लेम नाही. सगळे तसेच करत असतील, पण आम्ही तुम्हाला सांगतोय कारण तुम्हाला माहित नसू शकतो. दिस इज हेक्टिक, पण ही आम्हाला आवडतं. टाइम पासून ह्याला काय बोलतात, ह्याला टाइम द्यायचा होता. सो आता करतोय मॅनेज, होईल. आणि तुम्ही जेव्हा आम्हाला कमेंट्स मध्ये, आणि आमच्या अझम्पशन मला एवढं बरं वाटतं ना, तुम्ही लोक जेव्हा कमेंट करता की वी लव्ह यू, की तुम्ही किती क्यूट दिसता एकत्र, तुम्ही असेच, तुम्ही हे करता का, तुम्ही ते करता का, आम्हाला खूप आवडतं. की तुम्हाला आहे बघायची इच्छा तरी आहे, असं नाही की आम्ही उगाच व्हिडिओ टाकतो. खूप लोक आहेत जे स्टार्ट पासून आतापर्यंत कंटिन्यू आम्हाला कमेंट्स करतायत, बघतायत, सजेशन देतायत. तर थँक्यू. हमारा दिल आपके साथ है. ह्याचा दिल गोल आहे. या सगळ्यामध्ये मला अजून कपडे लावायला वेळ नाही मिळाला. यश प्लीज गणपतीला जायच्या आधी कपडे लावायचे. येस. आता गणपती आहे, सो आता गणपती पण येणार आहे. त्याच्यात आम्ही ट्राय करू की दुसरीकडे दुसरीकडे असू ना. त्याच्यामध्ये गणपतीमध्ये घरामध्ये खूप चावचाव असते, गडबड असते, की मजा असते, टाइमपास करतात लोक. त्याच्यामध्ये असं होतं की हे आफ्टर ऑल हे आम्हाला आवडतंय जरी, तरी पण हे काम ह्याच्या व्यतिरिक्त पण लाईफ आहे. मग ती जर आम्ही एन्जॉय करू. मग असं होतं की कधी कधी आमचे व्हिडिओ थोडे लेट अपलोड होतात, तर प्लीज समजून घ्या. तर आम्ही ते असं करतो की ठीक आहे. आता जर एक दिवस तुम्ही युट्यूबवर आले आणि तुम्ही बोलले अरे यांची व्हिडिओ नाही आली, तर असं समजा की बिचारे मेहनत करतायत, ट्राय करतायत, येईल उद्या येईल व्हिडिओ, तर असं तुम्ही करा. सो असं आम्ही फिलहाल मॅनेज करतोय सोशल मीडिया आणि ऑफिस वगैरे. आणि ऑब्व्हियसली या सगळ्यामध्ये माझं डिसिजन, आय डोंट नो की मी न्यू चॅनल ओपन केलं. पण कसं आहे माहितीये, आता मी मगाशी जे सांगत होती, सॅटर्डे संडेजला जेव्हा आम्ही डे स्टार्ट करतो, मी लवकर उठते बिकॉज माझी जाग येते किती पण रात्री लेट झोपलं तरी. तर मग आत्ता कसं होतं की ह्याची वाट बघावी लागते मला व्हिडिओ स्टार्ट करायच्या टाईमला. तर माझा जो स्टार्टिंगचा वेळ आहे ना, तर मी अशी पडून राहते किंवा मग उठून काही ना काहीतरी केलं हे ते त्यात जातो. मग आत्ता कसं आहे, मी एकटी व्लॉगिंग चॅनल नाही ओपन केलाय, ते मी प्रोडक्ट रिव्ह्यू आणि असं डिस्कशन पण शेअर करायचं. त्याच्यात आपण नवीन टाकायचंय. आपण ठरवलेलं ना की आम्ही या मंथ मध्ये काय प्रोडक्ट युज केला, त्याच्यातला बेस्ट कुठला होता. थांब ना, मला कम्प्लीट करू दे. सॉरी. सो ते सिट डाऊन व्हिडिओज आहेत, आणि सिट डाऊन व्हिडिओज माझ्या मते मला इझी वाटतात भरपूर, दोघांना आम्हाला. तर मग हा उठेपर्यंत मग मी तेवढं करून घेईन, किंवा मग मी ऑफिसमधनं 7:30 अराउंड पोचते घरी. मग सिट डाऊन व्हिडिओसाठी घरातली लाईट पण चालते. सो तर मग ते मॅनेज होईल. आणि मी असं विचार केला की हे माझं मेन अकाउंट आहे, ते अकाउंट आहे की मी साईड बाय साईड ते वीकली 2 व्हिडिओज टाकणार आणि ट्राय करणार 2 व्हिडिओज ॲटलिस्ट टाकायला. आणि जे कॉमेंट्स वगैरे मला या अकाउंटमध्ये येतात आणि गर्ल टू गर्ल टॉक असतं, ते सगळं मी तिथे करेन. प्रोडक्ट रिव्ह्यू ते सगळं या ब्लॉगिंग चॅनलवरती नाही. आणि इथे पण आम्ही दाखवू. तो चॅनल असा आहे की आओ बहनो चुगली करे. मी हे टाकू का माझ्या हे आम्ही ऑफिस मधले मित्र म्हणून कोणाकडून तरी मी ऐकलेलं आहे, हे माझं ओरिजिनल नाही. सो आओ बहनो चुगली करे. तर हे तर ते अकाउंट तसं असेल. इथे पण आम्ही बोला, तर जर का मी नवीन घेतलं इथे दाखवणार नाही असं नाही, पण इन डिटेल म्हणजे रिव्ह्यू असेल, त्याचे प्रोज कॉन्स किंवा जे काय ते त्या चॅनलवरती जातील इन डिटेल. या चॅनलवरती पण दाखवू. सो असं बघूया. आम्हाला सपोर्ट करा तुम्ही पण, आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्ट शिवाय हे नॉट इम्पॉसिबल इट इज. आणि वी आर लकी. माहिती आहे, मी खूप लोकांचे असे आम्ही व्हिडिओज बघितले जेव्हा यूट्यूब आम्ही स्टार्ट केलेलं ना. खूप लोकांचं आम्ही बघितलं की
आम्हाला 1 वर्षानंतर ग्रोथ एवढी ग्रोथ मिळाली, पण लकीली टचवूड जेवढी आम्हाला मिळाली पासून आम्ही हॅपी आहोत. कमी आहे, कमी नाहीच आहे, आमच्यासाठी ते खूप छान आहे भाई. तर असं झालं की छान आहे. आणि इन फ्युचर इट विल बेनिफिट यू. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. आमच्याकडनं म्हणजे मी तुम्हाला नाही बोलत कन्सिस्टन्सी, मी युट्यूबर जे नवीन आमच्यासारखे नवीन वाले आहेत त्यांचं बोलतो, ज्यांना ट्राय करायचं. तुम्ही कन्सिस्टंटली पोस्ट करा, मेहनत करा, होणार ते व्यवस्थित. सोशल मीडिया इज अ ट्रेंडिंग थिंग नाव. तर मग जर त्याच्या थ्रू तुम्हाला काही रेकग्नायझेशन मिळतंय तर वाय नॉट. आणि मराठीमध्ये आपल्याला पायनियर बनायचंय. आणि आम्ही तुम्हाला पण जर करायची इच्छा असेल तर तुम्ही ट्राय करा तुमच्या ओन लँग्वेज मध्ये. स्टार्टिंगला मी ऑकवर्ड होती, हा पण ऑकवर्ड होता. अरे फर्स्ट व्हिडिओ आम्ही इथे उभं होतो आणि आम्ही शूट करत होतो तेव्हा आम्ही असं काय बोलायचं, आम्हाला कळतच नव्हतं. आणि आता आम्ही कम्फर्टेबल झालो. तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी आम्ही फर्स्ट युट्यूब व्हिडिओ शूट केला त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत मला माहिती नव्हतं की असा काही प्लॅन आहे. नाही मी आणि माझी एक फ्रेंड अपूर्वा म्हणून, जिने मला पुश केलं. तर ती मला खूप टाइम पासून बोलत होती, पण आय वॉज नॉट कॉन्फिडंट. मला कळत नव्हतं मला जमेल नाही जमेल. तर आम्ही रात्री अशा फोनवरती बोलतो बिकॉज ती US ला असते. तर ती मला बोलली की तू का नाही ट्राय करत. आणि मग झोपताना मी असा विचार केला की आपण का नाही ट्राय करत. तर नेक्स्ट डे लकीली एवढा चांगला नवरा मिळालाय. नेक्स्ट डे लकीली वीकेंड होता. मी याला बोलले की यश लेट्स स्टार्ट. आम्ही त्याच दिवशी नाव पण डिसाईड केलं आणि मग तेव्हापासून ती जर्नी स्टार्ट झाली. आणि तुम्ही एवढं प्रेम दिलं आम्हाला स्टार्टिंग पासून. तर हे असं होतं की जेव्हा तुम्ही जॉब पण करता आणि तुम्ही युट्यूब पण करता ते डिफिकल्ट आहे, नाही बोलणार नाही मी. भले तुम्ही कितीही चांगले असू दे, असं नाही बोलते की एडिटिंगमध्ये खूप टाइम लावते. ही एडिटिंग खूप फाटाफट करते, खूप ही डोकं लावते, खूप स्टोरीज पण आणि काय ते रील वगैरे शॉर्ट्स वगैरे पण रपारप असं काय करून एक ती प्रोडक्ट असं तुला आणून दे. अप टू द मार्क नसतं, असतं आपल्या हिशोबाने ते असतात. अजून शिकून ते इम्प्रूव्ह करू शकतो. पुढे जाऊन ग्रो झाल्यानंतर आता आमचा मार्कच तेवढा आहे की आम्ही तिथपर्यंत कसंही करून तिथपर्यंत पोहोचायला ट्राय करतोच. आम्ही थंबनेल बनवल्यानंतर पण एकमेकांना 1000 वेळा विचारतो की हा चांगला आहे का, भले तो कितीही ऍव्हरेज असू दे, कितीही ऍव्हरेज असू दे, पण आम्ही त्याच्यात पण तेवढं ट्राय करतो की हे जेव्हा आम्ही कोणाला तरी युट्यूबवर टाकतोय दाखवतोय तर त्याच्यात बोर नाही आला पाहिजे. आणि असं आता हळूहळू जेव्हा आम्ही पहिले होतो तेव्हा एकदम असे चालू होतं. नाही कळलं मलाच. अरे मस्ती नुसती. तर त्याच्यानंतर तुम्हाला कसं एंटरटेन करत राहायचं ते पण खूप डिफिकल्ट आहे विचार करणं. ऍक्च्युली ते पार्ट खूप डिफिकल्ट आहे की आज काय दाखवायचं. मी ह्याला थर्सडे पासूनच ह्याच्या मागला की सॅटर्डेला काय शूट करायचं, काय आहेच नाही. बट समहाव कसे ना कसे असे आयडिया येतात. कुठून ना कुठून येतात. आणि आम्हाला आज आहे संडे, आम्हाला काल परवा फोन आलेला, त्याच्यात पण आम्हाला एक रील शूट करायला आलेली. आम्हाला खूप आवडलं, आम्हाला मजा आली करायला. तुम्ही ती रील बघा, हिच्या इन्स्टावर टाकली. आम्ही ऑकवर्ड होतो की कसं करायचं लोकांमध्ये शूट, आणि कधी असं केलं नाही. ते स्टारबक्सची रील होती, तुम्ही माझ्या अकाउंट मध्ये जाऊन बघितली असेल, तुम्ही आतापर्यंत बघितली असेल, खूप आणि नसेल तर जाऊन बघा. बट आवडला मला करायला आणि मजा आली. खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि तुम्ही कॉन्फिडेंट आहात. आम्ही शूट करत होतो आणि ते जिथे ते काम करणार होते ते थोडे नर्वस होते की आम्हाला ऍक्ट करायचंय, काय करू, आणि दिसत होतं त्यांना बघून. तर मला असं वाटलं की किती चेंज 3 महिन्यात खूप चेंज झालंय. 3 महिन्या पहिले मी नव्हतो करू शकलो, पण खूप बरं वाटतं. करतो आम्ही, ट्राय करतो. 9 to 5, आता 9 to 5 बोलतो मी, 9 to 5 मध्ये नाही, पण आम्ही खरं तर आता तसं बघायला गेलं ना, मी माझ्या आता इंस्टाग्राम माझं स्वतःचं आहे, आमचं काही दोघांचं हे नाही आहे. बट मला एकटीला काही शूट करायला मिळत नाही आणि मी एकटीचं करते ना, तर मला असं वाटतं की एवढं नाही चालत. म्हणजे चालतं, त्याच्यासाठी आपण हे करत नाही. आफ्टर ऑल सगळे व्ह्यूजसाठी वगैरे करतात. पण जेव्हा मी यश सोबत करते तर माझं असं हे होतं की मी अजून लॉस्ट आहे की इंस्टाग्राम कसं करायचं, आमच्या दोघांचं अकाउंट बनवायचं, माझ्या एकटीचं ठेवायचं, पुढे जाऊन त्याचा काही फायदा होईल का. बिकॉज समजा ब्रँड डील्स वगैरे कधी आले तर ते बोलते की हिचं, त्यांना कळणारच नाही नक्की हिचं चॅनल आहे. ते बोलतील तुम्हीच कन्फ्युज आहे, तुमच्या चॅनलवर आहे की नाही काय, आणि ह्याचा विचार करायला लागतो. आणि आता कसं, आता मी बॅकआउट नाही करू शकत बिकॉज मुश्किलने असे इंस्टाग्रामवरती आधी फॉलोअर्स खूप वाढायचे. माझं कॉलेज टाईममध्ये एक अकाउंट होतं जेव्हा माझे 40-50 हजार फॉलोअर्स होते, पण ते मी बंद केले बिकॉज तेव्हा माझा एवढा इंटरेस्ट नव्हता. आणि त्याच्यानंतर मी आत्ता चालू केलं. आत्ता ते
नाही म्हणता 20,000 फॉलोअर्स झाले तर मी आता बॅकआउट नाही करू शकत. बट युट्यूब जस्ट स्टार्ट झालंय सो त्याच्यामध्ये मला मिक्सअप नाही करायचं आणि एक्सपेरिमेंट युट्यूब मध्ये करू शकतो. आणि मग आता असं होईल ना की आता समज मी इकडे मेकअप प्रोडक्ट्स टाकते आणि जर कोणता ब्रँड आला तर त्याला कळणारच नाही की मी हिचा ऑडियन्स तो आहे का जो माझ्या युजफुल आहे, म्हणून मी त्याला सेपरेट केलं आत्ताच जे ग्रो व्हायच्या आधी. करेक्ट, गुड डिसिजन. तर मग ते इंस्टाग्राम आता माझं असं अडकलंय की नक्की मी फॅशन व्हिडिओज बनवू, मी एंटरटेनमेंट बनवू की कसे कपल व्हिडिओज बनवू, तर काय करू ते कळत नाही. म्हणून मग आता ते असं मिक्सचर आहे, पण त्याला आता मिक्सचर राहू दे. मिक्सचर राहू दे, आपण त्याच्यासाठी पण नवीन एक उघडू. जेव्हा आपण रील्स, मला इंस्टाग्राम वरून पण खूप असे PR वगैरे रिसेंटली रिसीव्ह झालेत. तुम्हाला एक PR बघायचं आहे का? दाखवू काय? साडीवाला. मला एक PR मधून साडी आली आणि त्याची क्वालिटी इतकी छान आहे ना, खूप छान. त्याचं काही मला म्हणजे ते रील साठी आली आहे ती साडी, पण मी तुम्हाला दाखवते बिकॉज ती मला पर्सनली आवडली. दाखवते आणि ते सुंदर साडी आहे, बघायला पाहिजे तुम्ही. माझ्या बेटा. सो हे कालबा देवीला एक शॉप आहे साडीचं, तिथून मला आली आहे ही साडी. तर ह्याच्यावरती मला नेक्स्ट, आणि हे पण असतं की आम्हाला सॅटर्डेला सकाळचा टाइम रील्स साठी पण काढावा लागतो की आम्ही काही जे प्रमोशनल व्हिडिओज असतात इंस्टाग्रामसाठी जास्त आहे, तर युट्यूब अजून आमचं ग्रो होतं. इंस्टाग्राम थोडं झालेलं आहे, सो त्याच्यासाठी पण आम्हाला वेळ काढावा लागतो. कधी कधी नाही, आणि मला आजकाल ना मला एवढं कळत नाही, मी या सगळ्यामध्ये न्यू आहे ना, तर आयडिया नाही येत मला की कसं काय बोलायचंय. पण ते हळूहळू होणार, सगळं हळूहळू शिकते मी ना वेड्यासारखं. 1-2 ज्याला बार्टर कोलॅब्स वगैरे ना मला कळत नाही की कसं अप्रोच करायचं काय, आणि ते लोक मला बोलतात मी अशी हो बोलते, पण नंतर मला असं की हे मला जमेल का, ह्या सगळ्यामध्ये अजून माझं डोकं जातं. कशाला हो बोलायचं कशाला नाही बोलायचं. हळूहळू ते झालं ना. ही बघा, ही साडी आहे, मला जाम आवडली. तुम्हाला दिसत असेल इथे ना सगळं फुल साडीच्या बॉर्डरला असं ना पॅरेट्स आहेत, आणि इथे ना नवरा बायको डोली आहे. तुम्हाला आता नीट दिसत नसेल, पण मी ह्याच्यावरती गणेश चतुर्थीचा व्हिडिओ करणार आहे, गेट रेडी विथ मी. मला खूप आवडली ही साडी. हा कलर, आणि मेन म्हणजे या साडीबद्दल नाही सांगायचं, ते फक्त मुलींना सांगते केवढी सॉफ्ट आहे बघा. मी ह्याला जास्त नाही दाखवत बिकॉज दिस इज दे आर नॉट. आणि एक अजून गोष्ट की कोणतेही कोणतेही PR प्रोडक्ट जर पे नाही करत आहे, बट जर त्यांचे प्रोडक्ट चांगले आहेत तर मी दाखवतो, प्रॉब्लेम नाही. हो, बिकॉज त्यांची मेहनत आहे. जर हे लावून घेते मग बोलते, त्यांची मेहनत आहे, आणि जर तो प्रोडक्ट मला आवडला, मग भलेही तो PR वाला असेल तर मी दाखवणार. कारण की आणि एक जेव्हा असे प्रोडक्ट मिळतात PR साठी, मी सोशल मीडिया ॲज अ क्रिएटर म्हणजे ॲज युट्यूबर तुम्हाला सांगतो की जेव्हा असं कुठलं तरी मिळतं खूप बरं वाटतं. असं असं ना की हा यार तुझ्या कामासाठी तुला काहीतरी प्रोडक्ट मिळतोय, ते तू ऍडव्हर्टाईज करतेय, जे तू रिव्ह्यू करून सांगते लोक आणि तुझं ऐकतील लोक, तर तेव्हा खूप बरं वाटतं. तर हे करायची खूप इच्छा, हे ग्रो करायचं काहीतरी आहे, काहीतरी करतोय आपण, चांगलं काहीतरी करतोय. आणि मी बोलते सरळ जेव्हा पण मला अशी येतात इन्स्टा या फिर युट्यूबवरून की मला या वीकला नाही जमणार कारण की मी ट्रिपला जाते, आणि ते समोरचे पण अंडरस्टँड करतात, ते पण माणसं ते पण जातात. जर तुम्हाला पण इंटरेस्ट असेल तर तुम्ही चालू करा. तुम्हाला कळणार नाही, पण आमचं बघणं सोडू नका. 2-3 वर्षात तुम्ही पण ग्रो व्हाल, आमच्याहून जास्त ग्रो व्हाल, आणि तुम्हाला असे डील्स यायला लागतील. तुम्ही लकीली याला करिअर पण बनवाल. बघूया आपण, आम्ही पण हळूहळू एकदम खूप छान ग्रो होऊ. पण सध्या 9 to 5 आणि हे आम्हाला असं जगल करायचं आहे, करतच बसायचं आहे, जे अवघड आहे पण आम्ही करत राहणार. आणि तुम्ही पण आमचे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे आम्हाला ते प्रोत्साहन भेटत राहील. अजून एक गोष्ट, आता माझे 2 फ्रेंड्स आहेत जे माझ्यासोबत युट्यूब आम्ही एकत्र स्टार्ट केलं, अपूर्व जन्मदा. तर त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट जाते बिकॉज ते एकटे आहेत. कारण की त्यांना 9 to 5 पण करायचं आहे, मग व्हिडिओज पण, आणि कसं एक व्यक्ती आपल्या सोबत असेल तर सपोर्ट असतो, एकाचं डोकं नाही लागत, 2 लोकांचं डोकं लागतं. तर मग एक तो नाही म्हटलं तरी तो सपोर्ट, नाही म्हटलं तरी तो सपोर्ट असतो. म्हणून मुलींना लवकर लग्न करा. नाही लग्न रेडी असाल. आम्ही 10 वर्ष ओळखतो एकमेकांना. लग्न तेव्हाच करा जेव्हा तुम्ही रेडी असाल, आणि लग्नानंतर मग असे फायदे मिळतात. यूट्यूब व्हिडिओ बनवायला मला सपोर्ट मिळतो. हे काय हस ना, चांगलं बोलते मी, हस. तुम्हाला सांगते, आधी मी ना ह्याला जस्ट आउट ऑफ द टॉपिक, आम्ही असे फोटोज काढायचो ना, तर हा सगळ्या फोटोजमध्ये असा
तर मी याला बोलायचं जरा असं एखादा पण तो फोटोशूट करायचा तर असा सिरियस लुक दे, तर दाखव तू कसा द्यायचा. मला नाही जमत, मला नाही येत हा विचित्र काहीतरी असं करायचं. बस बस बस. तुला माहितीये मला मुलं किती बोलतात काय की यश दादाला प्लीज काळं बोलू नको. थँक्यू थँक्यू, माझी बाजू घेत राहा, अशीच माझी बाजू घेत राहा. पण ही बिचारी मला काळा नाही बोलत. ही लोकांना व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगते मी ह्याला काळं का बोलते माहितीये व्हिडिओ मध्ये, आणि तेवढं चालतं यार. आता मला बोललेलं एकमेकांना हे बघ खरं तर ते रॉंग आहे. आपण लोकांना इन्फ्लुएन्स नाही केलं पाहिजे, बट आता एवढे आमचे व्हिडिओज रॉ असतात की तुम्हाला पण माहिती असेल आपण घरामध्ये असं बोलतो. आणि मी हळूहळू आम्ही PR ट्रेन होऊ. PR हा. आणि मी ह्याला कशा वे मध्ये बोलते की ह्याला माझं हा ऐकत नाही की सनस्क्रीन लाव, स्किन केअर कर, फेस वॉश कर. ते मुलांमध्ये नसतं ते. त्यासाठी ते पुश करायला असं नाही करत आहे तर ती असं खायला बघते आणि मग तुम्ही असं करता. तर हे होतं आजचा व्हिडिओ. आय डोंट नो हा तुम्हाला किती एंटरटेन इन्फॉर्मेटिव्ह किंवा आमच्या लाईफ मध्ये स्निक पीक की तुम्ही हे आणि हे कसं जंबल कारण की खूप असे क्वेश्चन होते, लोक कन्फ्युज झाले की हे लोक नक्की जॉब करतायत, काय करतायत, क्विट केलाय, कसं मॅनेज करतायत. कारण की आमचे व्हिडिओज येत आहेत नाही म्हटले तरी, तर मग ते आम्ही क्लिअर करायला हा. आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. आम्हाला तुम्ही काही सजेस्ट कराल, तुम्ही भले क्रिटिसाइज करा, नाही असं नाही बोलत. तुम्ही सांगा की तुमचं आधी हे चांगलं होतं आता ते नाही दिसत आहे, आम्हाला ते आम्ही इम्प्रूव्ह करू. तुम्हाला माहितीये ह्याच्या फ्रेंडनी ह्याला जेन्युइन सांगितलं की आता असे व्हिडिओज तुमचे वाटतायत, म्हणजे त्यांनी नेगेटिव्ह पॉइंट सांगितला. आणि पण चांगली गोष्ट की कोणतरी सांगतंय, कोणतरी एवढं आपल्याबद्दल विचार करते की हे तुझं बरोबर नाही वाटत, तू हे कर आता, मग तुला अजून कदाचित अजून चांगलं होईल. आम्हाला आमचे व्हिडिओ चांगलेच वाटणार. तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तर तुम्ही आम्हाला सांगा की काय चुकतंय, काय बनवलं पाहिजे, काय नाही. क्रिटिसाइज पण चांगल्या वर्ड्स मध्ये करा, नका बोलू, कारण आम्ही शिकतोय. हा तर सांगा पण चांगल्या वर्ड्स मध्ये सांगा, आम्ही त्याला हे करू, कारण की तुम्हीच बघताय ना. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते तुम्ही सांगत जा आम्हाला, मग आम्ही तसं करत जाऊ. सो दॅट वॉज इट. परत भेटूया पुढच्या ह्याच्यावरती. माझा पण चॅनल बघत बसा, आमचाच असेल तो, तर भेटूया. असंच बघत राहा, असंच सपोर्ट करत राहा.